नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट असा पौष्टिक, सुपर टेस्टी, खायला एकदम भारी असा चविष्ट पालक बटाटा पराठा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी पालक घेतलेला आहे. त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा कप दही, चीज घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता पालक आहे तो घालायचा आहे. पालक इकडे मी चांगला धुवून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालायचं आहे व मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे, बघू शकता स्टीलचा. आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण दही घालायचं आहे. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. तुम्ही इकडे तांदळाचं पीठ पण थोडंसं वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपण पालकची प्युरी केलेली आहे ती घालायची आहे व हाताच्या साहाय्याने आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते असं मिक्स करायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडं पाणी घालून आपण आता हा डो तयार करणार आहोत मिश्रणाचा. असं मळून घ्यायचं आहे चांगलं. बघू शकता असं मी चांगलं मळून घेतलेलं आहे. आपण आता हे 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवून द्यायचं आहे बाजूला. आपण आता बटाट्याचं स्टफिंग तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. आपण आता बाउलमध्ये उकडलेला बटाटा आहे तो असा किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे. बटाटे शक्यतो किसूनच घ्या. असा बटाटा किसून घ्यायचा आहे. बघू शकता बटाटा आपला किसून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं घालायचं आहे अर्धा चमचा. त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालणार आहोत आपण याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये ऑर्गॅनो घालायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये चीज आहे तो किसून घेणार आहोत. असं किसणीच्या साहाय्याने आपण आता चीज आहे तो किसून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आपला चीज आहे तो किसून झालेला आहे. आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करायचं आहे. बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यानंतर इकडे मी पोलपाट घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता गव्हाच्या पिठाचा जो डो तयार केलेला आहे त्याची अशी पारी करून घ्यायची आहे. बघू शकता एकदम सोपी प्रोसेस आहे ही. जर पीठ हाताला चिकटत असेल तर थोडं तेल लावा हाताला. बघू शकता अशी पारी करून घ्यायची आहे. आपण आता त्याच्यामध्ये जे बटाट्याचं स्टफिंग केलेलं आहे ते घालायचं आहे व असं प्रेस करून घ्यायचं आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे ही. बघू शकता खूप छान लागतात हे पराठे चहा सोबत किंवा टोमॅटो सॉस, दही याच्यासोबत तर एकदम भारी लागतात. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि झटपट तयार होतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे ही. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता हे लाटून घ्यायचं आहे.
बघू शकता तुम्ही, आपलं लाटून झालेलं आहे. आपण आता हे शेकून घेणार आहोत पराठे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. आपण फ्राय पॅन वरती आता थोडंसं असं तेल घालायचं आहे. तुम्ही इकडे बटर किंवा तूप पण वापरू शकता. आपण आता हे पराठे आहेत ते शेकून घ्यायचे आहेत. बघू शकता, असं थोडंसं प्रेस करायचं आहे साईडने, पलटी मारून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. एकदम भारी लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपला गरमागरम पराठा, पालक बटाटा पराठा तयार झालेला आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.